कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही आणलेली कापड घालणार का ह्योच शर्ट घालून वाढदिवस साजरा करणार? एक काम करूया, आता ह्यो शर्ट घातलाय तरी आता काढायला नको। हॅलो, तुम्ही पोचलात ना फॅक्टरीत? अहो पोचलो। हे काय पोचल्या बोलले यांनी जंगी स्वागतच केलं की एकदम सरप्राईजच देऊन टाकला आम्हाला। ते काय मिळेल तिकडे डेकोरेशन करून टाकले, फुगे लावल्यात, माळा लावल्यात। दरवर्षी यांचं आहेच। दरवर्षी मी सांगत असतो एवढं करत जाऊ नका, करत जाऊ नका, नुसते शुभेच्छा दिल्या तरी बास आहे। पण ही काय माणसं ऐकतात होय? दरवर्षी डेकोरेशन सेमच असते पण उत्साह दांडगा असतो पोरांचा। कसं ऐकतील? केवढं प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर। हा प्रेम आहे त्यांचं, आपला बी जीव आहेच की। हो आहेच, तुम्ही पण त्यांच्यावर किती जीव लावता, अडी अडचणीला धावून जाता, भावा बहिणीसारखं वागवता त्यांना। कधीच काहीच कमी केलेलं नाही तुम्ही। आणि त्यांना पण कधी कधी संधी मिळते ना असं प्रेम व्यक्त करण्याची, मग ते का घालवतील ती संधी? हा ती बी आहेच म्हणा। बरं ऐका की, मला सांगा तुम्ही चिडला नाही सर आमच्यावर? नाही का हो? तेच की, तुम्ही गिफ्ट दिलेला शर्ट आज फॅक्टरीत घालून यायचं होतं खरं तर, मला पण घालू शकलो नाही। आता आई साहेब तसं म्हटल्यावर मग कळलं नव्हतं बस, माझा नाईलाज झाला। तुम्ही खरंच चिडू नका, तुम्ही जरा समजून घ्या। चिडला नाही सर तुम्ही? नाही, रागवले नाही। नाही, तुम्हाला राग आला असणार आहे, तुम्हाला वाईट वाटलं असेलच, पण तुमचं खरंच तुम्ही लई मोठ्या मनाच्या आहेसा। मी म्हणलं उगाच आई साहेबांचं मन दुखवायला नको, मग त्या परत अजून चिडतील म्हणताना मग मी हो ठीक आहे, तुम्ही एवढं काय एक्सप्लेन करताय? तुम्ही जे केलं ते योग्यच आहे। हा नाही, पण आता तुम्ही गिफ्ट दिलेला शर्ट मी घालू शकलो नाही याची भरपाई आम्ही कशी करू तुम्ही फक्त सांगा। नाही नाही ठीक आहे, एवढं काही नाही। नाही नाही राहू दे, कसं असं कसं? तुम्ही सांगा की तुम्ही म्हणशीला ते करतो आम्ही, बोला तुम्ही। जाऊ दे, मी नंतर सांगते। असं सगळ्या गोष्टी फोनवर नाही सांगतायत, नंतर बोलू ना आपण। बर ठीक आहे। आणि तुम्ही काहीतरी बोलणार होता, काय सांगणार होता जरा सांगा की, काय प्रॉब्लेम आहे काय? नाही प्रॉब्लेम नाही आहे, जाऊ दे, आपण भेटल्यावर बोलूया, आत्ता नको। बर ठीक आहे, चालतं, ठीक आहे। बोल अक्षरा, जे तुझ्या मनात आहे ते लवकरात लवकर बोलून टाक। बाबा, अक्षरा, भुवनेश्वरीची लक्षणं मला खरी दिसत नाहीयेत। तिच्या मनात नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळं सुरू आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।